नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रवीण मोहिते प्रकरणाचा सीआयडी तपास करा। आरोपींवर मोका अंतर्गत कारवाईची मागणी। अहिल्यानगर, म्हाळस पिंपळगाव, तालुका नेवासा येथील 16 वर्षीय प्रवीण लक्ष्मण मोहिते या शाळकरी मुलाच्या कथित अपहरण व जीवघेण्या हल्ला प्रकरणाचा सीआयडी मार्फत सखोल तपास करून आरोपींवर मोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र लहुजी सेनाचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ भारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले। उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार प्रवीण मोहिते हा रस्तापूर येथे दुकानात सामान आणण्यासाठी जात असताना काही संशयितांनी काळ्या रंगाची चारचाकी वाहन आडवे लावून त्याच्या तोंडावर बेशुद्ध करणारा स्प्रे मारला। त्यानंतर त्याला जबरदस्तीने वाहनात टाकून नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर प्रवीणच्या मोबाईलवरून नातेवाईकांना धमकीचे संदेश पाठवून तुमचा मुलगा सुरक्षित हवा असेल तर 20,000 रुपये द्या, अन्यथा त्याचा पाय तोडण्यात येईल अशी धमकी देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। तसेच यापूर्वीही प्रवीणच्या घरातून मोटरसायकल व 2 मोबाईल चोरीस गेल्याची घटना घडली होती। संबंधित मोटरसायकल नंतर विहिरीत आढळून आली। या सर्व घटनांमागे संघटित गुन्हेगार टोळी कार्यरत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून सीआयडी मार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी भैरवनाथ भारस्कर म्हणाले की गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलावर झालेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र लहुजी सेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तात्काळ अटक करावी। पुढे गयाबाई मोहिते म्हणाल्या की माझ्या मुलाच्या जीवाला धोका असून आम्हाला भीतीच्या वातावरणात राहावे लागत आहे। आरोपींवर कठोर कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा। उपोषणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही आंदोलकांनी दिला। यावेळी गयाबाई लक्ष्मण मोहिते, छबुबाई मोहिते, विजय मोहिते, ताईबाई मोहिते, भाग्यत्री आढागळे, सुनील आढागळे, सारिका मोहिते, इंदुबाई साळवे, रंजना सरोदे, प्रभू सरादे, नामदेव आदी उपस्थित होते। महाराष्ट्र लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ भारस्कर। आज या ठिकाणी उपोषणाचं महत्त्वाचं कारण म्हणजे म्हाळस पिंपळगाव तालुका नेवासा येथील अल्पवयीन मुलगा हा दुकानात सामान आणण्यासाठी गेला असता अनोळखी व्यक्तीने 4 व्हीलर आडवी गाडी घालून त्याच्या तोंडावर स्प्रे मारून त्याचं पलायन केलं। त्याला अशा ठिकाणी टाकलं मिरी माका जंगलामध्ये त्याला टाकलं। तो 2 दिवस तिथं पडलेला असताना त्या ठिकाणी त्याला धोका झाला असता, पण कालांतराने त्याच्या नशीब तो वाचला। म्हणून तिथल्या ज्यांनी त्याला किडनॅप केलं होतं त्यांनी मेसेज टाकून समोरच्या त्याच्या वडिलांना 20,000ची मागणी केली। त्याची जी गाडी होती ती गाडी बी घेऊन गेले। अशा प्रकारचा क्रूर हत्या करण्याचा प्रयत्न त्या नराधमाने केलेला आहे। त्याच्यावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक निंदनीय घटना घडली। प्रवीण मोहिते या युवकाला त्याच्या तोंडावरती स्प्रे मारून मिरी रस्ता ते चांदा या ठिकाणी मारून फेकण्यात आले। सदर घटना होत असताना त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क केला। त्यांना सांगितलं की आमचा मुलगा बेपत्ता आहे। त्याच मुलाच्या मोबाईलवरून त्याला अपहरण करणारे व्यक्ती हे चॅटिंग करत होते, तर देखील पोलीस प्रशासनाने वेळेत कोणची दखल घेतली नाही। त्यांना हा विषय गंभीर वाटला नाही। त्यांना गंभीर विषय कधी वाटला असता जर आमच्या लेकरा जीव गेला असता तर त्यांच्या स्वतः कुटुंबियांनी त्यांचं लेकरू शोधून काढलं। खरं तर पोलीस प्रशासनाचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो। अशी इतकी परिस्थिती असताना सुद्धा त्यातला कोणताही एक आरोपी आजही पकडले गेलेला नाही। त्यांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन हे महत्त्व देत नाही। सदर व्यक्ती हा मागासवर्गीय आहे म्हणून
तुम्ही दखल देत नाही का, असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर प्रवीण मोहिते याला किडनॅप करणारे व्यक्ती लवकर अटक केले गेले नाही तर जिल्हाभर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू. जय भीम. अहो आम्ही इकडे 7 वाजल्यापासून आमचा मुलगा गेला तर आमच्या मुलाला गाडी थांबवा म्हणली. आमच्या मुलांनी थांबली नाही, आडवा झाली. त्यांनी गाडी थांबली तर त्याच्या डोळ्यावर पिळे मारला. त्यांनी डोळे झाकले, त्यांनी मूठ सोडून दिली. त्याला तसंच उचलून गाडीत टाकलं. तीच गाडीत घेऊन गेले तर आम्हाला काय माहित नाही. आम्ही म्हणलं मुलगा साखरपत्ती आणायला गेला, अजून कमून आहे ना, साखर नव्हती, चहाला 7लाच गेला. तर आम्ही लगे 9 वाजता म्हणलं मुलगा आहे ना. त्याच्या आई बापाला वाटलं कुठे गेला असं, तर गावात गेले, पायाला सापडला नाही. मग ते नेवाशाला, श्रीरामपूरकड, इकडं तिकडं, कालगीर, शायनाथ नगर सारं पाहिलं. तर आम्ही संध्याकाळी बामनाकडे चाललो तरवडीला. तर 4च्या पुढून ते मेसेज पडला का तुमचा मुलगा लागत असला तर तुम्ही इथं यावा तिरीमूर्तीपाशी. तिथे 7,000 रुपये ठेवा, तुम्ही तिथं नसले पाहिजेत आणि मग तुम्हाला आम्ही त्या मुलाचा फोटो उठून टाकू. आम्ही काही 20,000 रुपये ठेवले नाही. आमचा मुलगा दाखवा म्हणलं, मेसेज टाकला. पण शेवट असा मेसेज टाकला तिने का तुमचा मुलगा लागत असेल निरी मार्केटच्या पुढं आणि चांदा रोडला आम्ही मुलगा टाकला पाय मोडून. तुम्हाला न्यायचा असला तर तुम्ही न्या आणि नसला न्यायचा तर आम्ही त्याचं कांड करू असं मेसेज टाकलं. आम्ही शेवटचा मेसेज धरला. पोलीस स्टेशनला आलो आम्ही 5 वाजता. तर आमची केस घ्याय ना, त्यांनी कागदावर लिहून घेतली. तर आम्ही म्हणलं आमची ऑनलाईन केस घ्या. त्यांनी केस घेतली नाही. मग मुलगा म्हणे आम्ही जातो म्हणे, लोकेशन लागलं पाथडीकडं. मग गेले दाटूनच. आमची समजूक काढली त्यांनी. कशी समजूक काढली का आम्ही गाडी घेऊन चाललो बापायाला, 4 पोलीस घेऊन गेले. 2 वाजता हिंडून आले. ते आले हिंडून तर आम्ही म्हणलं गाडी मोकळी आली, तुम्ही का नाही मुलगा आणला शोधून. 2 वाजले, आम्ही पोलीस स्टेशनला बसले. आमचा मुलगा आम्हाला लागतो नाही तर आम्ही इथं आमचा आत्महत्या करू आम्ही असं म्हणलो. तर ते काय म्हणले आम्हाला, तुम्ही आत्महत्या करा नाही तर तुमचा मुलगा तुम्ही शोधायला जा. शेवट मेसेज असा पडला, तुमचा मुलगा इथं पडेल, तुम्ही घेऊन जा ना. आमच्या जर तावडीत आला तर त्याचं कांड करू.